खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध आता आणखी वाढलाय। चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा अशी मागणी शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार आहेत। मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेतील। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, तुम्ही काय मागणी करता? छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही शिवभक्त या ठिकाणी खालिद के शिवाजी या चित्रपटाच्या विरोधामध्ये काल आम्ही सह्याद्री अतिथीगृह जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेळ मिळाला नाही। परंतु आज विशेष वेळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाच्या बंगल्यावरती दिलेत। माझ्यासोबत आज या ठिकाणी आमचे करणजी गायकर आहेत, त्याचबरोबर चेतनजी शेलार, व्यंकट मोरे आणि अभिजितजी कदम, अंकुशजी कदम, त्याचबरोबर सोलापूरवरून आमचे आनंद जाधव नेता, ही बरीचशी 20, 25, 50 एक लोक आज साहेबांना आम्ही भेटणार आहोत। नेमकी तुमची काय मागणी असणार? कारण ज्या पद्धतीने सिनेमाला विरोध होतो, नेमका काय आक्षेप आहे? या चित्रपटाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक एक थोडंसं त्या ठिकाणी गैरसमज निर्माण करून दिलेला आहे। छत्रपतींच्या सरदारामध्ये कुठेही मुसलमान किंवा मुघल हा सरदार नव्हते। त्याचबरोबर लहान मुलांच्या बद्दलही एक चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये गेला, ज्याच्यामध्ये जातीमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो। कुठल्याही गडावरती छत्रपती शिवरायांनी कुठल्याही दर्गा किंवा कब्र किंवा मशीद बांधली नव्हती, म्हणून या चित्रपटाच्या असणाऱ्या लोकांनी ताबडतोब चित्रपट रद्द केला पाहिजे आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे गृह विभागाने की या चित्रपटाच्या मागचा खरं कुठेतरी जातीय तेढ निर्माण करून देणारा आहे का काय। नक्कीच तुम्ही देखील आज मुख्यमंत्र्यांना भेटताय, काय नेमकं? नाही, राज्यामध्ये खालिद का शिवाजी हे नावच कसं दिलं पिक्चरला? हिंदवी स्वराज्याचे ते संस्थापक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र या पिक्चरच्या माध्यमातून होतंय आणि हेच थांबवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज आम्ही भेटतो। कॅमेरा पर्सन सुरेश सर, सुशांत, पुढारी न्यूज, मुंबई।